आज आपण घरच्या घरी एकदम मार्केटसारखी चोकोबार आईस्क्रीम कशी बनवायची ते बघणार आहोत. आज आपण कोणतीही मशीन किंवा फ्रेश क्रीम, व्हिपिंग क्रीम कोणत्याच क्रीमचा वापर न करता मस्त अशी मार्केटसारखी चोकोबार आईस्क्रीम कमीत कमी इन्ग्रीडियंट्समध्ये आणि कमीत कमी मेहनतीमध्ये बनवून तयार करणार आहोत. मार्केटपेक्षाही भारी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. अशाच तुम्हाला भरपूर साऱ्या समर स्पेशल जर आईस्क्रीमच्या, कुल्फीच्या रेसिपी हव्या असेल, चॅनलवर येणार आहे. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर बघा सगळ्यात आधी तर इथे मी एक मिक्सरचा पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये एक ओरिओ बिस्किट फोडून घेणार आहे. त्याच्यामध्ये 5 बिस्किट आहेत. तर आपण आज 5 बिस्किटच वापरणार आहोत आणि त्याच्यामधूनच आपण भरपूर साऱ्या आईस्क्रीम बनवून तयार करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप इतकी साखर आणि पाव कप इतकं दूध ॲड करायचं आहे. मिक्सरला लावून एकदम बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची बघा अशा पद्धतीची. तर छान इथे मी वाटून घेतलेलं आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 कप इतकं दूध ॲड करायचं आहे. दूध छान गरम करायचं आहे. जर थंड दुधामध्ये टाकलं तरी चालेल, पण इथे मी दूध गरम करून घेतलंय. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मिक्सचर आहे, साखर, दूध आणि बिस्किटचं, तो आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि कंटिन्युअसली याला ढवळून शिजवून घ्यायचं आहे. हे मिक्सचर आपल्याला शिजायला फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात. जास्त वेळ सुद्धा लागत नाही. कमीत कमी वेळेमध्ये शिजून तयार होतो. फक्त कंटिन्युअसली याला ढवळत जायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. बघा इथे कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी ठीक झालेली आहे. आता या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी चॉकलेट ॲड करायची. पाव कप इतकी किंवा 2 तुकडे थोडेसे मोठ्या साईजचे इथे मी कट करून ॲड केलेली आहे डार्क चॉकलेट. थोडंसं आपल्याला आता कंटिन्युअसली परत ढवळून घ्यायचं आहे. जोपर्यंत चॉकलेट व्यवस्थित मेल्ट होत नाही आणि बॅटर अजून छान थिक होत नाही, तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तरी ते मी कंटिन्युअसली याला ढवळून शिजवून घेतलेलं आहे. गॅस या स्टेजवर कमी ठेवलेली आहे आणि छान असा बॅटर थिक होत नाही तोपर्यंत शिजवून घेतला आहे. बॅटर इथे थिक झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघा याच्यापेक्षा जास्त पण शिजवायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर अजून हा घट्टच होणार आहे. त्यासाठी आपल्याला गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद करून घेतलाय. आता हा जो बॅटर आहे शिजलेला तो एका मिक्सरच्या पॉटमध्ये परत काढून घ्यायचा आहे. ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये मी आधी वाटून घेतलेला आहे ना बिस्किटला, त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी परत ॲड केलेला आहे हा बॅटर आणि हा पूर्ण जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून परत एकदा पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे. कंटिन्यू मिक्सरला चालू ठेवायचं नाही. पल्स मोडवर 2 ते 3 वेळेस आपल्याला हे चालू बंद करायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपला बॅटर तयार झालेला आहे आईस्क्रीमचा. बॅटर तयार आहे, तर इथे माझ्याकडे एक मोल्ड आहे. त्याच्यामध्ये मी हे सेट करून घेणार आहे. जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही कशामध्ये सेट करू शकता. विदाऊट मोल्ड सुद्धा तुम्ही ही चोकोबार आईस्क्रीम बनवून तयार करू शकता. एवढी सोपी आहे. तर बघा इथे मी मोल्डमध्ये छान अशी छान असा हा पूर्ण बॅटर भरून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ही स्टिक टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने इन्सर्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. तर एक-एक करून आपल्याला सगळ्या स्टिक इथे लावून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मला त्याच्यामध्ये व्यवस्थित लावता येत नव्हतं, म्हणून मी हा जो मोल्ड आहे तो खाली ठेवून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये पूर्ण स्टिक लावून घेणार आहे. अशा पद्धतीने एक-एक करून सगळ्या स्टिक इथे मी लावून घेतल्या आहेत. आता हे फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी रेडी झालंय. त्याआधी आपण याच्यावरून एक फॉइल पेपर लावून घेऊया. म्हणजे याच्यामध्ये ना आईस क्रिस्टल जमणार नाहीत. एकदम स्मूथ अशी क्रीमी आपली आईस्क्रीम सेट होईल. त्याच्यासाठी आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे फॉइल पेपर नसेल तर एखादी पन्नी वगैरे असते की नाही, दुधाची पॉलिथिन वगैरे, ते तशा पद्धतीचे एखादी रॅप व्यवस्थित करून घ्या आणि त्याला रबर वगैरे लावून घ्या. त्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. तर बघा हे रेडी झालंय. आता मी ह्याला फ्रीझरमध्ये 8 तासासाठी ठेवून घेणार आहे किंवा ओव्हरनाईट ठेवून घ्यायचं आहे. तर तो सेट व्हायला ठेवून घेतलाय. तोपर्यंत आपण ना, जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही बघा अशा पद्धतीने एखादी छोटूसा ग्लास असतो की नाही, ग्लास म्हणा, वाटी म्हणा किंवा डिस्पोजेबल जे कप असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण सेट करून घेऊ शकतो. तर याच्यामध्ये मी भरून घेतलाय. त्यानंतर बघा अशा पद्धतीने माझ्याकडे छोटे-छोटे ना चहाचे कप होते, डिस्पोजेबल होते. तर त्यांच्यामध्ये सुद्धा मी भरून घेतलाय. त्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यावरून सुद्धा फॉइल पेपर लावलेला आहे. वरून अशी कट लावायची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्टिक लावून घ्यायची आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण याच्यातून रिमूव्ह करू त्यावेळेला इझिली रिमूव्ह होईल आणि त्यानंतर आपल्याला डिप करता येईल चॉकलेटमध्ये व्यवस्थित. आता हे सुद्धा आपण फ्रीझरमध्ये ठेवून घेऊया. आता बघा मी फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे आणि मॉर्निंगला मी तुम्हाला ही व्हिडिओ परत शूट करून दाखवतीये, की आपली आईस्क्रीम किती छान सेट झाली आहे. तर त्यासाठी ना डबल बॉयलरने आपल्याला इथे चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे. तर पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलंय गरम होण्यासाठी. त्याच्यामध्ये एक बाउल ठेवायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप डार्क कंपाऊंड ॲड करायचा आहे आणि अर्धा कप मिल्क कंपाऊंड ॲड करायचा आहे. आता हे जोपर्यंत व्यवस्थित मेल्ट होत नाही पूर्णपणे तोपर्यंत ह्याला मेल्ट करायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. याच्यामध्ये पाणी वगैरे उडायला नको. तर कमी गॅसवरच आपल्याला जोपर्यंत पूर्णपणे हा लिक्विडी फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत याला मेल्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं लागले आहेत आणि 2-3 मिनिटांमध्ये बऱ्यापैकी आपली चॉकलेट इथे मेल्ट झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. कारण एकदम पाणी वर येत होतं आणि पाणी
याच्यात जाईल म्हणून मी गॅस बंद केलाय कारण पाणी गरम आहे. गरम असल्यामुळे आपली ही चॉकलेट पूर्णपणे मेल्ट होईल. तर बघा इथे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला तेल ॲड करायचंय. तेल ॲड केल्याने ना चॉकलेट लवकर सेट होत नाही. जसं आपण त्याच्यामध्ये आईस्क्रीम डिप करणार त्यावेळेला लवकर सेट होणार नाही. त्यासाठी थोडंसं तेल टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चॉकलेट इथे आपली रेडी झालेली आहे. आता नाही हे आपण बाजूला काढून घेऊया आणि एखाद्या कंटेनरमध्ये जसं एखादी लांब कंटेनर आहे, ग्लास वगैरे ग्लासमध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण आईस्क्रीम डिप करू ना, त्यावेळेला इझिली याच्यामध्ये आपल्याला डिप करता येईल. पसरट भांडं असेल तर व्यवस्थित डिप करता येणार नाही. त्यासाठी इथे मी एका ग्लासमध्ये भरून घेतलेलं आहे पूर्ण चॉकलेट. आणि आता लगेच मी तुम्हाला चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा दाखवते बघा. तर ही आपली आईस्क्रीम छानपैकी सेट झालेली आहे. तर मी हे ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं. आणि आता तुम्हाला मी हे मॉर्निंगला दाखवतेय. किती सुंदर आपली आईस्क्रीम इथे छान सेट झालेली आहे. आता लगेच आपण ही आईस्क्रीम ना चॉकलेटमध्ये डिप करून घेऊया. तर अशा पद्धतीनं इझिली रिमूव्ह होते याच्यातून. अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचंय बघा आणि बघू शकता किती छान अशी आईस्क्रीम इथे तयार झाली आहे. पण अजून परफेक्ट आईस्क्रीम किंवा चॉकोबार आईस्क्रीम आपली तयार झालेली नाहीये. तर ज्या आपण ग्लासमध्ये चॉकलेट भरून ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं डिप करून घ्यायचं आहे व्यवस्थित छानपैकी 1-2 वेळेस छान व्यवस्थित डिप करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अशी डबल टिबल कोटिंग येईल त्याच्यावरून खायला खूप मजा येईल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कोटिंग करून घ्यायचे त्याच्यावरून आणि काही सेकंदसाठी म्हणा किंवा एखाद्या मिनिटासाठी तुम्ही फक्त अशीच हातामध्ये धरून ठेवा म्हणजे तुमची आईस्क्रीम एकदम पटकन सेट होईल आणि खाण्यासाठी रेडी होईल. फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज नाही. फक्त हातात पकडून ठेवा आणि त्यानंतर फक्त काही सेकंदात बघा तुमची आईस्क्रीम परफेक्ट बनून तयार होईल. ही बघा ही दुसरी सुद्धा मी डिप करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने एक-एक करून सगळ्या इथे मी चोकोबार आईस्क्रीम रेडी करून घेतल्या आहेत. तर हे दोन्ही मी एकाच वेळेला डिप करून घेतले बघा किती छान डिप झालेलं आहे आणि आपली जी ही चॉकलेट आहे ती सुद्धा अशी कडक झालेली नाहीये जशीच्या तशी आहे. अजून याच्यामध्ये मी भरपूर साऱ्या यामध्ये आईस्क्रीम बनवू शकते. एवढी सारी चॉकलेट उरलेली आहे आणि बघा किती छान असं त्याच्यावरून लेयर आली आहे चॉकलेटची एकदम क्रीमी अशी चॉकलेटी आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली आहे. मी बघा तुम्हाला दाखवतीये. त्यानंतर कट करून सुद्धा दाखवणार एक बाईट घेऊन सुद्धा दाखवणार आहे. तर इथे आपली चोकोबार आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे. आता त्यानंतर जे आपण डिस्पोजेबल ग्लासमध्ये जे कपमध्ये ठेवलेलं आहे ते सुद्धा मी दाखवतीये. ते स्टीलच्या ग्लासमध्ये जे ठेवलं होतं ना, ते सुद्धा बघा तुम्ही किती छान सेट झालाय. ते सुद्धा डिप करून घेऊया. तर अशा पद्धतीने ते पण आपल्याला डिप करून घ्यायचं आहे. मुलांना तर खूपच आवडणार आहे. हेल्दी आहे कारण आपण घरी बनवली आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचं सुद्धा आपण डिप करून घेऊया. पण मी आता ना बाकीचे जे आईस्क्रीम आहे ते डिप करणार नाहीये कारण आता लगेच खाणारं कोणी नाहीये घरामध्ये. ज्यावेळेला खातील त्यावेळेला मी हे डिप करून देणार आहे त्यांना चॉकलेटमध्ये किंवा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा आरामशीर ठेवू शकता. पण मी सध्या काही ते ठेवणार नाहीये. बाकी 4-5 आईस्क्रीम आहेत खाण्यासाठी मुलांना. तर तुम्हाला हे सुद्धा मी काढून दाखवलेलं आहे बघा. किती छान अशी आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली आहे. ही सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने डिप करून खाऊ शकता जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच तुम्हाला भरपूर साऱ्या समर स्पेशल रेसिपी पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.